उपमुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री, लाडके उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण या ठिकाणी जाहीर शोकसभेचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. रहे अमर रहे अजित दादा, अमर रहे अमर रहे. सुरुवात होईल. एक ओंकार निरपौ निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभं गुरु प्रसाद. वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. अपने आसरियां दे आसरे जुगो जुगे अटल धन धन गुरु ग्रंथ साहिब महाराज. दीन दुनी दे वाली आप जी चरणों विच अरदास बेनती हाजिरी लिखिया. जो हमारे सिख भाई हैं उन सब की तरफ से अजीत दादा पवार, जो कि हम सबको सलीब का बिछोड़ा देके, अपने परिवार को बिछोड़ा देके उस परमात्मा के चरणों में जा विराजे हैं, तो मैं समूह सिख समाज की तरफ से उन्हें श्रद्धा के फूल अर्पण करता हूँ. और अजित पवार के ताल्लुक से मैं आपके सामने कुछ अर्ज करता हूँ. बिछड़ा है कुछ इस उदासी के रात ही बदल गई, बिछड़ा कुछ इस उदासी से के रात ही बदल गई. एक शख्स था गुलशन महाराज को उदास करके गया, महाराज को बिल्कुल उदास करके चला गया, जिसमें से हमारे 25 नवंबर में हमारे बीच दापोडी में उनकी हाजिरी हुई थी. उनका हम लोगों ने इस्तकबाल भी किया था और बहुत अच्छी तरीके से वो सुबह सुबह उनकी दापोडी में एंट्री हुई और अल्हम्दुलिल्लाह हमको बहुत अच्छा लगा. अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही चांगले कर्म केलेले आहेत, जे काही कुशल कर्म केलेलं आहे, जे काही चांगलं कार्य केलेलं आहे, जी काही चांगली कामं केली आहेत, त्या त्यांच्या चांगल्या कामाला, त्यांच्या चांगल्या कार्याला, त्यांच्या कुशल कर्माला मी विनम्र अभिवादन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो. आज या ठिकाणी आपण आपल्या होपुडी गावाच्या वतीने आपले सर्वांचे लाडके दादा यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांनी स्वतः सांगितलं की मी कामाचाच माणूस आहे. अशा या झुंजार अशा नेत्याचं अकाली निधन झालंय. त्याच्यामुळे महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे आणि दादांच्या जागी दुसरा कोणी त्यांची जागा घेऊ शकेल असं अजिबात वाटत नाहीये. तर तथापि मी या थोर नेत्याला, आक्रमक नेत्याला, झुंजार माणसाला मी माझ्या वतीने आणि आमच्या कुटुंबियाच्या वतीने, आमच्या पक्षाच्या वतीने हार्दिक श्रद्धांजली अर्पण करतो. आणि काम ह्याच्याशिवाय त्यांच्या डिक्शनरीत दुसरं शब्दच नव्हतं. असे दादा वेले आधी किंवा घड्याळाचा काटा चुकला आणि आपल्यातून नाहीसे झालेत. प्रत्येक माणसाला, म्हणजे तो लहानपासून तो मोठा, कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, कुठल्या पक्षाचा नाही, सर्वांनाच म्हणजे एकच वेदना की अरे अरे असं व्हायला नको होतं. एकच गोष्ट आपल्याला सांगेन की दादांना आपण श्रद्धांजली देतोय, पण श्रद्धांजली म्हणजे काय, तर आपल्याकडील तरुणांना जेव्हा असं वाटेल की आम्ही सुद्धा सकाळी 6 वाजता उठून आमच्या कामाला सुरुवात करू, आम्ही जे काही काम होणार असेल ते सडतोडपणे हो सांगू करणार आणि जिद्दीने काम करणार. बोपोडी, पुणे शहर आणि आपल्याला जिथं काम करायची संधी मिळेल तिथं कायाकल्प करणार. अशा प्रकारचं आपण कामाचं इथून जाताना एक मनामध्ये पक्की गाठ बांधून जर गेला तर ती दादांना खरी श्रद्धांजली होईल. त्या अजितदादानं पहिलं जर बोपोडीतलं काम केलं असेल तर या नदी किनारी जो जॉगिंग ट्रॅक केला, दादांनी सकाळी 6ला विजिट ठेवली, सकाळी 6:30ला सर्व भाग पाहिला आणि म्हणले श्रीकांत करून टाक, कुणाला दाखवायचं नाही, कुणाला सांगायचं नाही.
उमेदवारी दिल्यानंतर माझ्या हितचिंतकांनी त्यांना काहीतरी सांगितलं असावं काय, ते म्हणाले आपल्याला माघार घ्यायची आहे आणि आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे गणेश बिडकरला. ठीक आहे म्हटलं, मी पाठिंबा दिला. त्यानंतर दादा एका उद्घाटनाला आले. मला शब्दच नाहीये, पण दादा तुम्ही गेलात त्या वेळची आम्ही जे काय आदल्या दिवशी जे काय आपली बारामती हॉस्टेलला येणार होता आणि तुम्ही आला नाही आणि मुंबईला उशीर झाला म्हणून तुम्ही विमानाने निघाला, तो प्रसंग, ती वेळ, या सगळ्यांच्या गोष्टी आठवल्यानंतर मला बोलताना म्हणजे माझं ह्या सगळ्या गोष्टी एवढंच सांगतो, दादा पुन्हा नाही. दादांना एक नम्र विनंती या ठिकाणी करणार आहे. आज बारस आहे, त्या बारसीच्या मुहूर्तावर मी पांडुरंगाला पण सांगणार आहे, दादांनी या पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांशी निगडीत ज्या संस्था स्थापन केल्या, कात्रज दूध संघ असेल, मार्केट कमिटी असेल, वेगवेगळ्या तालुक्यात जे सहकारी साखर कारखाने असतील, हे सर्व दादा तुमच्या आशीर्वादाने आज ज्या कंडिशन मध्ये चालू आहेत त्याच कंडिशन मध्ये चालू राहू द्या. त्यामध्ये कुठलेही राजकारण येऊन देऊ नका. त्या संस्था जर आज चालल्यात, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आहे, पीडीसीसी बँक आहे, त्या संस्था आज ज्या चांगल्या प्रकारे चालल्यात त्याच प्रकारे चालल्या तर शेतकऱ्यांचं भलं होणार आहे. आणि मानाजीबाग गणेशोत्सव मंडळ, मानाजीबाग क्रीडा संघ, माजी नगरसेवक संभाजीनाथ शिंदे मित्रमंडळीच्या वतीने व माझ्या लगड कुटुंबियांच्या वतीने मी दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. फुले आंबेडकरी चळवळीतील एक विचारांचे वारसदार आणि झुंजार नेतृत्व 28 तारखेच्या सकाळी 8:45च्या सुमारास महाराष्ट्राने गमावलं. आपल्या सर्वांचे लाडके असे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा आपल्या सर्व महाराष्ट्रालाच पोरकं करून गेले. दादाच नाही तर महाराष्ट्राचं झंझावत नेतृत्व, विकास पुरुष आपण गमावला. दादांचं काम म्हणजे आता बोलता येत नाही. दादांनी एवढी छान काम केले, विकास पुरुष असेल असं आपण त्यांना संबोधतो. बारामतीच नाही तर पीसीएमसी असेल, पूर्ण परिसरात जिथे जिथे त्यांनी काम केलं तिथे त्यांनी त्यांची छाप सोडली. दादांच्या संदर्भामध्ये बोलायचं जर झालं, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आणि अजितदादा पवार यांच्या शेवटचा निरोप घेताना जी लोकांची रडण्याची, आक्रोश करण्याची जी आपण संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली जी ख्याती आहे, हेच दाखवून देते की जनतेसाठी, लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी काम करणारे नेते आपल्यातून निघून गेलेले आहेत. बंधू भगिनी, अजूनही कोणाला विश्वास बसत नाही की दादा गेलेत आपल्यातून. मी या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेचं मला वाक्य आठवतंय, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे. अख्खा महाराष्ट्र दादांनी पोरका करून आपल्यातनं सोडून गेलेले. मी माझ्या भिसे कुटुंबियाच्या वतीने, तसेच अखिल बोपुडी मातंग समाजाच्या वतीने, तसेच आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परिवर्तनशील विचाराच्या महामानवाला अभिवादन करून आज या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना श्रद्धांजली, आदरांजली वाहण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना आदरांजली व्हावी, याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठलीच नाहीये. आणि मी खऱ्या अर्थानं दादांचं जर कार्य पाहिलं तर दादा आणि कार्य अशा दोन गोष्टी आहेत. आणि म्हणून मी आधी त्या ठिकाणी बोलणार नाही. मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आदरणीय दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरणीय श्रद्धांजली व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. दादांच्या एका शब्दावर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचा झेंडा या ठिकाणी घेऊन आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने चाललो. आणि गेली 15-16 वर्षामध्ये दादांचा अनुभव म्हणजे मला असं आठवत नाही की मी कधी पीएला फोन केला आणि दादांना भेटायचो असं म्हटलो. डायरेक्टली दादांना फोन लावायचो. जी घटना कधी आपण स्वप्नातही लक्षात आणली नसेल ती
उद्या काल 2 दिवसापूर्वी आपल्या कानावर पडले आणि आपण ते पाहिले. माझं भाग्य आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि मी त्यांच्यासोबत शहराचा अध्यक्ष म्हणून काम केलं. महायुतीमध्ये सुद्धा मी त्यांच्यासोबत काम केलं. त्यांच्याबरोबर खूप काम करणे. माझ्याकडे एवढे जुने फोटो आहे की मलाही कोण ओळखत नाही, अजित पवारला एकदम ओळखतात की असे तुमच्या दोघांचे फोटो, की त्यांच्याबरोबर खूप काम केलं. शांतीलाल सुरवताला देखील पहिले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते, त्यांचंही आज निधन झालेलं आहे. त्यामुळं मी एवढंच सांगेन की जन्म आहे, मृत्यू सुद्धा अटळ आहे. मिळालेल्या वेळेमध्ये आपण खूप आनंदाने आपलं आयुष्य जगावं. माणूस म्हणून आपण आपलं आयुष्य जर चांगलं जगलात तर आपल्या आयुष्यामध्ये आणि दुसऱ्यांना देखील आपण खूप आनंद देऊ शकतो, असं मला पुन्हा पुन्हा वाटतं. अजीत दादा के बारे में बोलना जितना भी बोलना चाहे उतना कम है. अजीत दादा 2010 में जब मैं सेकुलर नगर से हो गया, श्रीकांत पाटिल और हम लोग दादा के पास गए. हमने डॉन का मदरसा है 5 एकड़ का, 2.5 एकड़ मस्जिद और 2.5 एकड़ मदरसा है. दादा को बोला आप 5वीं तक स्कूल है, इसके बाद हाई स्कूल का परमिशन मांगता. तो दादा ने हाई स्कूल का परमिशन दिया, उसके बाद कॉलेज का परमिशन दिया उधर. आज उधर इतनी बड़ी पढ़ाई होती है, दादा को वहां की बहुत बड़ी दुआ लगेंगी. दादांचा एक्झिट अति लवकर झाला याचं सर्वांना दुःख आणि धक्का बसलेला आहे. एक जाणतं नेतृत्व आणि कर्तृत्व असलेलं एक व्यक्तिमत्व आज या देशातून गेलं. त्यामुळं या देशाची, महाराष्ट्राची आणि जनतेची फार मोठी हानी झालेली आहे. आपण दादांच्या अंत्यविधीच्या वेळेत जमलेला जर जनसमुदाय पाहिला, जनतेचा जर सागर पाहिला, तर दादांवर प्रेम करणारी माणसं किती होती याची आपल्याला कल्पना येते. आणि म्हणून असं म्हणलं जातं, आयुष्यात तुम्ही किती पैसा कमवला यापेक्षा तुमच्या मृत्यूनंतर तुमच्यासाठी अश्रू ढाळणारे किती लोक तुम्ही आयुष्यात तयार केली यावर तुमची श्रीमंती अवलंबून असते. ज्याने सगळ्या महाराष्ट्राची म्हणजे खऱ्या अर्थाने सेवा केली, नेतृत्व केलं, लोकांना हवावंसं वाटलं, असं नेतृत्व अजित दादा हे गेल्याबद्दल त्यांना आमच्या पोळे कुटुंबियातर्फे आणि पुणे शहर आणि बोपडी काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि आपण सगळे निशब्द झालो आहोत. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरातला कोणतरी सदस्याचा मृत्यू झालाय का काय. खऱ्या अर्थाने दादांचं नाव अजित होतं. अजित म्हणजे प्रत्येकावर आपण जित करू शकतो, कधी न हरणार, परंतु मृत्यू पडं अजितचं, दादांचं मृत्यू अटळ होता आणि मृत्यू झाल्यामुळे ते अजित पर्व शमलं गेलेलं आहे. कारण की तथागतांचा धम्म विज्ञानवादी जो जन्मला येतो त्याचा मृत्यू अटळ होतो. काम करणं हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी अहोरात्र आपल्या कामासाठी झटलेलं. आज दादा जाता जाता विमानात चालले होते तर एक डॉक्टर त्यांना म्हणते दादा सावकाश जावा. तर डॉक्टर त्यांना म्हणतात, डॉक्टरांना अजितदादा म्हणतात की सावकाश हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाहीये. हीच खरी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सर्वांचं आदरणीय नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व बोपोडीकर, सर्व पक्षाचे आजी माजी नगरसेवक, सर्व मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. दादांच्या कार्यक्रमाला जाताना अतिशय या ठिकाणी मंतांतकरणाने फार दुःख झालं. मला कधी वाटलं नाही, कारण दादा हे अतिशय सकाळी गुलाबाचं फूल जसं फुलतं तसं फुलणारं नेतृत्व या राज्यामध्ये निघून गेलेलं आहे. विलासरावांच्या नंतर जे नेतृत्वाकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जायचं ते अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाहीत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं, पुणे शहराच्या वतीनं आणि या प्रभागाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. 28 तारखेला सकाळी
8:30-9च्या आसपास मी घरात आरामात चहा घेत होतो आणि एका मित्राचा फोन आला आणि तो म्हणला की टी व्ही लाव. मला काहीतरी अशुभ घटना घडली आहे असं लक्षात आलं आणि मी घाबरतच टी व्ही लावला आणि त्यामध्ये सांगत होते की अजितदादांच्या विमानाचा अपघात झालेला आहे आणि एक 10-15 मिनिटातच त्यांच्या निधनाची बातमी आपल्या सर्वांना कळाली. महाराष्ट्राला झालेलं आहे, पुणे जिल्ह्याला झालेलं आहे, आपल्या सर्वांना खूप दुःख झालेलं आहे. हे दुःख कधी भरून न निघणार आहे. आपल्याला एवढंच त्यांच्यातले जे गुण होते, पहाटे 6 वाजता उठून 7 वाजता सर्व अधिकाऱ्यांना बोलवून, शासकीय अधिकारी असो महापालिकेचा असो, सर्वांना बोलवून कामाचे प्रगती बघणारे, वेगवेगळ्या सख्यांनी सकाळी 7-7:30ला व्हिजिट करणारे असे राजकीय व्यक्तिमत्व आपल्यात पुन्हा होऊ शकणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. करण्याचं त्यांनी एक व्यासपीठ या ठिकाणी दिलं आणि अजितदादाबद्दल बोलण्याची संधी आम्हाला सर्वांना दिली, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. मी आमच्या साजेड परिवाराच्या वतीने, खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने, मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्यांच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. माझे 2 शब्द थांब. आज दादांबद्दल बोलायचं झालं तर बरंच काही आहे. परवा अचानक दादांच्या जाण्यानं जे महाराष्ट्रावर दुःखाची छाया कोसळली आणि दादांच्या ह्या अचानक जाण्यानं ज्या महाराष्ट्रावर दुःख कोसळलं तो महाराष्ट्र आम्ही काल पाहिला. काल आम्ही बारामतीत होतो, तर बारामतीत असताना सर्व रस्ते फुलून गेले होते. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दादांचा चाहता वर्ग तिथे आला होता आणि तो ढसाढसा रडत होता आणि दादावर खरा प्रेम करणारा वर्ग होता. दादांनी कधी सामाजिक क्षेत्रात काम करताना जात पात धर्म कधी पाळला नाही. प्रत्येक येणाऱ्या माणसाचं काम केलं. असा हा ढाण्या भाग, हा महाराष्ट्राचा भाग, 6 वेळा उपमुख्यमंत्री, 2 वेळा विरोधी पक्ष नेते, असं एक वेगळं काम त्यांनी केलं. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपल्या भागामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, अशा माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कुटुंबाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सकाळी 6 वाजता उठून 6 वाजल्यापासून म्हणजे ते उठायचेच 4 वाजता, योगा करायचे, नाश्ता करायचे आणि 6 वाजल्यापासून ते कामाला लागायचे. त्यांच्याकडं दिवसभरात साठलेले असंख्य कागदांचे ढीग असायचे, वेगवेगळ्या नागरिकांचे निवेदन असायचे. प्रत्येक निवेदन, प्रत्येक कागदाचं वाचन करून त्या लोकांचं काम मार्गी लावण्याकरता ते प्रयत्न करायचे. परंतु दादांची कामाची पद्धत, समोर असेल, वेळ असेल तर ते फोनही करायचे. परंतु जाता जाता लोक जे निवेदनं द्यायची, त्यांनी कधी असं केलं नाही की निवेदनं घेतली आणि कुठेतरी कोपऱ्यामध्ये टाकली. ते प्रत्येक निवेदन वाचून त्या प्रत्येक माणसाचं काम करण्यासाठी, मग कधी सार्वजनिक काम असायची, शेतकऱ्यांच्या संदर्भातली कामं असतील, शहरातल्या नागरिकांची कामं असतील, वैयक्तिक कुणाच्या अडीअडचणींची कामं असतील, सगळ्या कामांच्या बाबतीत दादा त्या लोकांना मदत करायचे. आपण